नमस्कार मंडळी, स्वाद घरचा 24 माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे झटपट बनणारे रवा अप्पे। तर चला, एका बाउलमध्ये मी 1 आणि अर्धा वाटी बारीक रवा घेतलेला आहे। रव्यामध्ये मी थोडं अर्धा चम्मच मीठ घातलेलं आहे आणि बिलकुल थोडंसं तेल घालून घेऊया। आता थोडं थोडं पाणी घालून बॅटर छान तयार करून घेऊया। जोपर्यंत अप्प्याचं बॅटर जसं लागतं तसं आपण करून घेऊया, थोडं थोडं पाणी घालून। आणि आता याला 15 ते 20 मिनिट असंच झाकून ठेवूया। आता इथे मी घेतला आहे अर्धा कांदा, अर्धा टमाटर, 1 शिमला मिरची, 2-3 हिरव्या मिरच्या चांगलं चॉपरमध्ये चॉप करून घेते। चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहे। आता बॅटरमध्ये सगळं हे जिन्नस एकत्र करून घेऊया, छान मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये टाकणार आहे इनो ॲक्टिवेट व्हायसाठी पाणी घातलेलं आहे, छान मिक्स करून घेतलेलं आहे बॅटर। चला तर आता अप्पे बनवूया। मी आता इथे घेतलेलं आहे अप्पे पात्र। आता अप्पे पात्राला आपण तेल लावून घेऊया। छान अप्पे पात्र गरम झालेलं आहे। आता आपण बॅटर टाकून घेऊया। सकाळी मुलांच्या नाश्त्यासाठी छान आहे, झटपट होतात, खूप वेळ पण लागत नाही। तर आपण आता याला 5 ते 10 मिनिट शिजू देऊया। शिजले की छान परतवूया। जे व्यवस्थित शिजले नाही ते लवकर परतत नाही। तर इथे बघू शकता तुम्ही, छान असे टम्म फुगलेले आहेत अप्पे। तर असं झटपट आपण करू शकतो। यामध्ये दही पण घालू शकता तुम्ही, माझ्याकडे अवेलेबल नव्हतं दही म्हणून मी घातलं नाही। तर आता पुन्हा याला आपण 5 मिनिट तरी आपण याला शिजवून घेऊया। चला तर आता आपण बघू शकता, कलर पण छान आलेला आहे आणि चांगले शिजलेले आहेत। तर आपण याला आता काढून घेऊया प्लेटमध्ये। बघू शकता, इथं सांबारासोबत खायसाठी छान आहे। स्पंजी पण झालेले आहे, छान गरमागरम, खूप असं स्पंज आलेला आहे आणि हेल्दी आहे, लवकर बनतात। तर तुम्ही ट्राय करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका।